हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रमिला पाटील ब्लॉग्स. तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलोय, झटपट अशी. तर आज आपण एक यांनी आणलेत मला हे बघे कोहिनूरचे बिर्याणी किट आणले. तर ह्या बिर्याणी किटच यूज करून आपण एक प्रॉन्स बिर्याणी बनवायला घेणार आहोत. तर आता बघूया त्याची चव कशी येते आणि कशी होते, किती वेळ लागतोय. तर चला जास्त वेळ टाइमपास न करता आपण रेसिपी बनवायला घेऊया. आणि आताच्या आता ही तिसरी वेळ आहे की मी ब्लॉग बनवायला घेतला का आपली लाईट जाते. पण बघूया चला, या 2 पॅकेटच आपलं कोलंबी बिर्याणी म्हणजे प्रॉन्स बिर्याणी करायला घेते. तर चला आपण तांदूळ शिजवून घेऊया. म्हणजे भात आपला 80% 90% आपण शिजवून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की राईस बॉईल करायचे आणि त्याचे जे मसाले दिले ते टाकून फक्त करायचे. तर आपल्याला फक्त कोलंबी फ्राय करायची आपली. तर ह्याच्यामध्ये बघा, हा तांदळाचा पॅकेट असतो आणि ही ग्रेव्ही असते त्याच्यात. आणि हा एक अरोमासाठी म्हणजे अरोमा यायसाठी असतो म्हणजे पॅकेट मसाल्याचा. आणि हे भातामध्ये टाकायसाठी हा एक पॅकेट असतो. तर आता आपण हे दोन्ही पॅकेट ह्याच्यामधले हे ग्रेव्हीचे पॅकेट आपण साईडला ठेवून देऊया. आता आपण सध्या हे पॅकेट टाकूया. तर मी आता काय आयडिया करणार आहे माहिती आहे का, पण ह्या 2 पॅकेटांनी तर काय आम्हाला पुरणार नाहीये. तर मी त्याच्यामध्ये आपला बासमती राईस थोडा ऍड करणार आहे आणि मी थोडी जास्त बिर्याणी करणार आहे, कारण आमची माणसं जास्त आहेत तर आपल्याला बिर्याणी पण जास्त लागणार आहे. तर म्हणून मग मी या 2 पॅकेटांमध्ये आणखी थोडीशी म्हणजे एक पाव किलो अर्धा किलो तांदूळ एक्स्ट्रा टाकून मी बिर्याणी वाढवणार आहे. फक्त मसाले तेच ठेवणार आहे मी, कारण त्यांनी चेंज होणार ना मसाल्यांची चव म्हणून. तर चल, तर आता आपण पाणी तापत ठेवूया. पहिले मसाल्याचे पॅकेट आहेत ते फोडून घेऊया. दालचिनीला आता ही एवढीशी आहे ना दालचिनी, पण ह्याला वास एवढा आहे ना. हे बघ आता खोललाय तरी इतका भारी वास येतोय ना. म्हणजे आणि जे आपण लोकल आणतो ना त्याला एवढा वास येत नाही, पण म्हणजे किती भारी आहे. आता ह्याच्यावरती कोलकाता बिर्याणी किट लिहिलंय आणि आणखीन पण भरपूर फ्लेवरचे आहे, लखनऊ वगैरे असं. तर टेस्ट भारी येते यांची. मी एकदा त्या दिवशी बनवलेलं एकच किटचं, त्याच्यात पण मी एक्स्ट्रा तांदूळच टाकलेले. आणि ना मी तेव्हा त्याची आपली चिकन बिर्याणी केलेली. असेच आपले नॉर्मल चिकनचे पीस तळलेले आणि ह्या बिर्याणीमध्ये टाकून अशीच मी सिंपलमध्ये केली, पण छान जाते, एक नंबर जाते. कारण त्यांच्या ह्या मसाल्याचा अरोमाच भारी, म्हणजे एवढा भारी वास येतो ना, चवीला पण छान लागते आणि झटपट होते. तर चला आपण ट्राय करून बघूया आज प्रॉन्स बिर्याणी. तर आता आपण ना मीठ जास्त टाकूया, कारण आपला तांदूळ जास्त असणार आहे म्हणून मीठ आपल्याला थोडा व्हायला पाहिजे. नाही ते पाण्याच्यामुळे ना पचपचीत होणार तांदूळ, म्हणून मी 3 चमचे तरी मीठ टाकलंय. आता याला उकाळा येऊ दे, तोपर्यंत मी तांदूळ धुवून ठेवते. आता आपण घेतलंय फॉर्च्यूनचा बासमती बिर्याणी राईस आणि आमचा ब्रँड हाच आहे का, ओनली फॉर्च्यून. कधी कधी आम्ही कोहिनूर यूज करतो, पण आमचं जास्त फॉर्च्यूनच असं. फॉर्च्यूनचा तेल, फॉर्च्यूनची साखर, फॉर्च्यूनचा बेसन, मैदा सगळं फॉर्च्यूनचाच. तर आता आपण फॉर्च्यूनचे बासमती राईस आपण यूज करून घेऊया. तर मी माझ्या अंदाजपंचे त्याचा अर्धा पॅकेट टाकते बघ त्याच्यातून हा, आणि हा पण त्याच्यात मिक्स करते. तर आता आपण हा एक पॅकेट टाकूया. ह्याच्यावरती ही 1% साठी दिलेली आहे, पण ॲक्च्युली 1% नाही 2% खाऊ शकतात कसे पण. आता जास्तीत कोणी एकदम पक्के खाणारे असतील त्यांना नाही पुरू शकत. आणि हा एक पॅकेट आता आपण याला छान धुवून असं मस्तपैकी ठेवून ठेवूया. फ्रेंड्स, आपण आता हे तांदूळ छान असे धुवून घेतले. तर कोलंबी छान धुवून घेतली, साफ वगैरे मी अगोदरच करून ठेवलेली होती. तर आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घेऊया. हळद वगैरे, मसाला आपला आगरी जास्तच टाकते, पाऊस पडते जरा स्पायसी खायला बरं वाटतं. आणि मीठ थोडासा टाकण्याचा जास्त व्हायचा. आणि आपल्या अद्रक लसूणची पेस्ट, तर हे सगळं मिक्स करते मस्त अशी. आणि थोडीशी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करणार आहे मी, कारण आपण याला थोडा वेळ ठेवूया, 5-10 मिनटं मॅरिनेशनला. आणि नाही ठेवलं तरी होतं, ते लगेच तळून चांगल्या होतात. चला ते याला तळायला घेऊया आपण. कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि थोडासाच मैदा, बस बस बस. आणि थोडासा मीठ टाकते मी याच्यात पण चवीसाठी. आणि कलरसाठी थोडासा मसाला. तर बाहेर एवढ्या जोराचा पाऊस पडतोय तर माझं काय ऐकायला पण येत नसेल. तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकून थोडासा जाड असा बॅटर करूया. आता आपलं पाणी मस्त तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ आपले टाकून घेऊया आणि ह्याला मस्त उकाळा येऊन देऊया. 80% तरी आपण शिजवून घेणार आहे याला.
पूर्ण नाही शिजवायचं आहे, नाही तर त्या बिर्याणीची चवच जाईल आपल्या. तर आता कढीपत्ता राहिलेला आहे, तर मी तो कढीपत्ता पण टाकते याच्यामध्ये, असाच मिक्स करते. आणि आपला तेल तापला ना का लगेचच आपण या सोडूया. तर आता आपलं तेल छान असं तापलं आहे, तर आता आपण याच्यामध्ये कोळंबी सोडून देऊया. तांदळाला छान असा उकाळा आलेला आहे मस्त, आणि वास एवढा भारी सुटला आहे ना याचा, त्या मसाल्यांचा लई भारी वास सुटला आहे. आणि इकडे आपल्या कोळंब्या पण शिजत आल्या, म्हणजे एक साईडने आपण आता पलटी करून घेऊया त्यांना. हे बघा असं कुरकुरीत झालं ना, मग ते बिर्याणीमध्ये टाकलं ना ग्रेव्हीमध्ये का जरा खायला पण मस्त लागतात. तर मी तर जास्त काय प्रॉन्स बिर्याणी वगैरे करत नाही, आमची जास्त करून चिकनचीच असते. तर आज कोळंबी पण आपली हाणलेली होती, म्हणून मग चला विचार केल्यावर प्रॉन्स बिर्याणी करूया चिकनच्या किटचा यूज करून. तर आता आपली कोळंबी चांगली मस्त अशी शिजलेली आहे, हे बघा चांगली कुरकुरीत झाली आहे. लाईट गेली आणि इन्व्हर्टर संपायची वेळ आली, बराच टाईम झाला लाईट जाऊन, लाईट काही समजत नाही आहे. तर आता आपण बाकीच्या आपल्या राहिलेल्या कोळंब्या पण याच्यात टाकून घेऊया. हो मस्त झाले. मी इकडे आपला फार्म हाऊसला गेलेला ब्लॉग पण टाकला आहे, पण तो लाईटीमुळे रखडला आहे, अपलोड होतच नाही आहे. आता काय माहिती कधी अपलोड होते. मग मी हा पीठ फेकून नाही देणार आहे, हा पिठाचे पण मी गोळे टाकते याच्यात असे मस्त, ते कुरकुरीत लागतात खायला छान असे. राईस पण हा बघा पूर्ण म्हणजे 80% तरी झालाच आहे मला असं. हो झाला आहे. मी काढते ह्याला पण निचडवते आणि लगेचच आपण फोडणी द्यायला घेऊया. आता आपली कोळंबी छान अशी फ्राय करून झाली आहे, आणि ह्याला मी थोडंसं पाणी काढून त्याचं थोडासा ओपन करून ठेवलं आहे. आता तो मग जास्त शिजावा नाही म्हणून. आणि इकडे पावसाने आपल्या धुमाकूळ घातला आहे, तिकडूनच पडतच नव्हता, आता पडायला लागला तर एकदमच जोरातच पडतो. तर चला आता आपण फोडणी द्यायची सुरुवात करूया. फ्रेंड्स नेहमीप्रमाणे आपण तेल टाकून घेऊया. पहिले तेल मी एक्स्ट्रा टाकते कारण माझे तांदूळ जास्त आहेत म्हणून, नाही तर पीठच्या हिशोबाने तेल टाकायची पण गरज नाही आहे आपल्याला. फ्रेंड्स आता आपलं तेल तापलेलं आहे, आणि आता इकडे एक आपला नवीन माणूस मदत करतायत मला. तर आता ते टाकतायत त्याच्यामध्ये ग्रेव्ही, तो पण टाका पॅकेट. तर आता आपण दोन्ही पॅकेट टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आपल्या इथे थोडा काळोख पडलेला आहे कारण आपली लाईट नाही आहे, एकच लाईटीवरती काम करते मी. हे बघा वास एवढा भारी सुटलाय ना या ग्रेव्हीला, खरंच सांगते खूप भारी सुटलाय वास. आणि इकडे मी ठेवले अंडी उकडत एक्स्ट्राची आपल्या कोळंबीवर, अशीच एक एक खायला प्रत्येकाला. आपल्या ग्रेव्हीला मस्त असा वास सुटलाय, एवढा भारी अरोमा येतोय, आणि ती शिजत पण आली बघा, मस्त दिसते बघा. मी जवळून दाखवते. तर आता ह्याच्यामध्ये आपण ना आपली कोळंबी टाकून घेऊया. ही घ्या टाक. तर आता आपण सगळी कोळंबी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मस्त पूर्ण घाटा मारणार आहोत, म्हणजे त्याच्यात तो मसाला मिक्स झाला पाहिजे. पकड देऊ का, नाही तर कपडा घ्या. तर आज मला हे मदत करतायत. पण या ग्रेव्हीवरती कोळंबी अशी कच्ची जरी टाकलीची तरी भारी झाली असती ना, मस्त लागली असती ना. पण ही जरा अशी कुरकुरीत वेगळी काहीतरी होईल म्हणून मी अशी केली तळून. आपण पण फर्स्ट टाइमच बनवते, काय माहिती कशी होते, बघूया कशी चव लागते. राईस टाका टाका साहेब, तुम्हीच टाका ना. गरम आहे का? मस्त आपला राईस पण छान फुलला आहे, आणि त्याच्यात आपले फॉर्च्यूनचे बासमती राईस आहे ते वाटत पण नाही आहे, आमचा ब्रँड. तर आता आपण याला पूर्ण घाटा मारायचा आहे फुल. तर आता आपण याला फुल घाटा मारून घेऊया. तांदूळ नका तुटून देऊ, वरच्यावरतीच हळूवारपणे, हां असंच करा हळूवारपणे, फक्त ग्रेव्ही मिक्स झाली पाहिजे. तर आता आपण त्याला पूर्ण असा मिक्स करून घेणार आहोत. फ्रेंड्स हा सिझलिंगचा आहे पॅकेट, 2 पॅकेट आहेत आपली.
तर आता आपण ती पण त्याच्यात टाकून घेऊया. आणि ना चव भारी येते म्हणून मी त्याला पूर्ण आता मस्त घाटा मारते. एवढा भारी वास सुटलाय ना एकदम. आणि दम टाकला असताना तर आणखीन भारी लागला असं, पण माझ्याकडे कोळसा नाहीये त्याच्यामुळे मग मी नाही केला. मी असंच करते. तर आता आपण याच्यावरती कोथिंबीर पण टाकून घेऊया. कोथिंबीर मी अगोदर भरपूर टाकलेली म्हणून आता कमीच टाकते. आता आपली बिर्याणी मस्त अशी शिजलेली आहे, छान अशी झाली आहे. मी काढते याच्यातून. आज काय मी जास्त सर्व वगैरे करणार नाहीये कारण लाईट गेली, काय एवढं करायला भेटलं नाहीये इथे. त्याच्या जोडीला ना मी आपली बघा अंडी घेतली. तर आपली बिर्याणी छान अशी मस्त तयार झालेली आहे. फ्रेंड्स फायनली आपली प्रॉन्स बिर्याणी झटपटवाली म्हणजे बिर्याणी किट वापरून केलेली झालेली आहे आणि छान झाली अशी मस्त पटापट झाली. टेस्ट करून बघते कशी झालेली. ग्रेव्हीचा एवढा भारी वास येतोय ना आणि त्यात आपली कोलंबी तळून टाकली ना आपण, नाही भारी लागते. कोलंबी खाऊन बघते, मला सांगते खूप भारी झाली आणि ना झालं आपले. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि हा पीठ वापरून बघा म्हणजे कसा लागतोय तो. तर असंच आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय. त्याने घेतले आमच्या अंडा खायला. लाईट नाही तर कशी जेवताना बघा. इथं तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी पूर्ण संपलेली आहे. ओव्हरऑल सर्व संपलेलं आहे. सगळ्यांनी आवडीने खाल्ली बिर्याणी.